पोलीस सब इन्स्पेक्टर 2025 आता आपण बघतो, पण 2026 साठीच्या वॅकन्सीज येणार असतील तर त्यासाठी डिपार्टमेंटलच्या आणि ज्या इतरही आपल्या म्हणजे सरळ सेवा कोट्यातून म्हणजे जे MPSCच्या जागा येत आहेत त्या MPSCच्या जागा, तसेच जो रेशो आहे आणि पदोन्नतीचा रेशो आहे, तर याचा जो जागांचा जो कोटा आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. तर याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक छोटासा व्हिडिओ असणार आहे, त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये कळेल की ज्या जागा आहेत त्या कशा प्रकारे निश्चित करण्यात येणार आहेत. तर त्यापूर्वी जर तुम्ही सरळ सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाईल. प्लस तुम्हाला ज्या नोट्स असतील त्या लेटेस्ट PDF स्वरूपामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील आणि जो TCS IBPS चा जो पॅटर्न आहे त्यानुसार ह्या बॅचेस कंडक्ट केल्या जाणार आहेत. तर यासाठी जो वॉच टाइम असेल तो अनलिमिटेड असणार आहे आणि प्लस तुम्हाला 1 इयरची व्हॅलिडिटी असणार आहे आणि यासाठी जी फीज असेल ती 999 रुपये असेल. याबद्दल काही डाऊट असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 किंवा जे आपला ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे. तर नेक्स्ट आपण जाऊया की जे मेन अपडेट आहे त्याबद्दल. तर पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, तर गृह मंत्रालयाअंतर्गत जे गृह विभाग आहे मंत्रालयाचा आपला त्या अंतर्गत इथे निश्चित करण्यात आलेलं आहे. जसे की बघा कक्ष अधिकारी जे आहेत शैलेश सुर्वे सर, त्यांच्या अंतर्गत हे विभागाअंतर्गत परिपत्रक आलेला आहे. तर यामध्ये जो कोटा असणार आहे मोस्ट ऑफ काय होतं की PSIच्या आता येणाऱ्या, आता 25 मध्ये तर जागा ऍड झालेल्या आहेत, त्यासाठी 26 साठी आता येणाऱ्या नेक्स्ट तर 2026 साठी ज्या MPSC थ्रू कंडक्ट केल्या जातील त्यांचा जो रेशो असेल तो, तसेच ज्या पदोन्नतीने ज्यांचं प्रमोशन होणार आहे त्याबद्दल आणि जे डिपार्टमेंटची एक्झाम होणार आहे त्या रिलेटेड सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर इथे बघा की आपल्या संदर्भीय जे आहे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांबाबत हे एक्झॅक्ट अपडेट आलेलं आहे. तर यामध्ये जो रेशो असेल तो बघा की पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची जी पदे आहेत ती सरळ सेवा 50%, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 25% आणि पदोन्नतीसाठी 25% या प्रमाणात भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये पदोन्नतीने भरावायची 25% पदे यापुढेही विभागीय अर्हता परीक्षेद्वारे उत्तीर्ण होणाऱ्या पात्र अंमलदारांमधून सेवा ज्येष्ठतेने प्रचलित कार्यपद्धतीनुसार सेवा प्रवेश नियमातील तरतुदीस अनुसरून भरण्यात येतील. तर हा जो रेशो आहे आता सरळ सेवेचा ज्या आपल्या MPSC थ्रू म्हणजे स्पर्धा परीक्षे थ्रू कंबाईनचे जे आपले एक्झाम होते त्याद्वारे ज्या एक्झाम्स होतात त्यामध्ये तुम्हाला 50% ज्या जेवढ्याही रिक्त जागा असतील त्या रिक्त जागांच्या 50% जागा या सरळ सेवेने भरण्यात येतील. म्हणजे सरळ सेवे म्हणजे MPSC थ्रू, आता MPSC कंडक्ट करते ती एक्झाम, त्यामुळे ते पत्रकामध्ये तसं देण्यात आलेलं आहे. तर 50% या जागा MPSC थ्रू भरण्यात येतील. त्यानंतर जो 25%चा रेशो आहे म्हणजे डिपार्टमेंटलच्या जेवढ्या पण जागा येतील त्याचा टोटल ज्या वॅकन्सीज असतील म्हणजे टोटल जी रिक्त पदे असतील त्याचं 25% या विभागीय मर्यादित जे आपली एक्झाम होईल डिपार्टमेंटल त्याद्वारे घेतल्या जातील आणि 25% या पदोन्नतीनुसार. तर पदोन्नतीमध्ये पण जी सेवा ज्येष्ठता आहे त्यानुसार ही पदभरती होईल. म्हणजे ज्यांचं सेवा ज्येष्ठतेनुसार हे जे पदोन्नतीने PSIचं होणार आहे. तर त्याबद्दलच एक छोटंसं अपडेट होतं. तर MPSCच्या पण येणाऱ्या जे पण स्टुडंट्स आहेत डिपार्टमेंटल व्यतिरिक्त त्यांच्यासाठी सुद्धा हे अपडेट आहे की ज्या वॅकन्सीज आहेत त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. पण हा जो रेशो आहे तो मंत्रालय विभागाअंतर्गत आता डिसाईड करण्यात आलेला आहे. याद्वारेच ही पदभरती येणारी आपल्याला बघायला मिळेल. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.